वारे पट्टे बाप रे बाप वा पंच म्हणून विश्वनाथ पाटील आणि बाळाराम पाटील माजी अध्यक्ष बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना दोन चिट्टे नाग आहेत चिट्टे नाग सर हो शिवा महाराष्ट्र उर्फ रवी चव्हाण हो कुणाला कोण पाहिजे तो भारतातला पैलवान खेळू शकतो याच्याशी असं थेट त्याचं आव्हान आहे तर हा दक्षिण अमेरिका मधील ब्राझील देशाचा खेळाडू आहे बरोबर अमेरिका अखत्यारीत असणारा दक्षिण अमेरिकेतला ब्राझील देशाचा एका गुडघ्याला निकॅप घातलेला शिवा महाराष्ट्र रवी चव्हाण आणि अमेरिका स्टाईल मधला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तो प्रळीला अमेरिका एक झंझावात आहे बर का कुस्ती म्हणजे हा आणि हादीरान दादा शेळके आपली कुस्ती होणार आता या पण विनंती आहे गिरीश सोनवलकर साहेब तवळाप्पा पालकर साहेब आणि मृणालांना हेब्बाळकर साहेब आसिफ सेठ या मान्यवरांना विनंती आहे या कुस्तीला आपण पाहुणे म्हणून आशीर्वाद द्यायचे आहेत बाप रे बाप जो आडवा येईल त्याला एका तडाख्यासरशी आडवा पाडणार तो रवी चव्हाण आहे अवघ्या महाराष्ट्रात घोंगावणारं वादळ आहे अजून कुणाला अडवलेलं नाही आणि कोणी अडवायला या हिम्मत असेल तर माझी टकरायची तयारी आहे आव्हान करणारा तो रवी चव्हाण आहे शिवा महाराष्ट्राचा ताबा घेतलेला आहे वरती आगळं वेगळे कौतुकच आहे खरोखर ते निखार आहे निखार प्रति सिकंदर शेख म्हणतात त्याला आणि उत्तरोत्तर वाढत यायला लागलेला आहे बेताळ शेळके हादीरान बेळगाव शौर्य आणि बेळगाव रणवीर साठी लढत चालू आहे बेळगावच्या रणांगणातला वीर कोण ताबा घेतलेला आहे रवी चव्हाण म्हणलं की दहशत आहे सिकंदर शेख म्हणलं की धाक आहे नावातला धाक आहे मनगटातली रग आहे उरातली धग आहे कुस्तीतल्या रक्तावर बोलतोय मर्दाच्या आणि खानदानाच्या तत्वावर बोलतोय धग म्हणतात त्याला धाक म्हणतात त्याला अशी पोरं आज बेळगाव जिल्हा संघटनेला धरून आणलेली आहेत हजारोंच्या डोळ्याचा पारणे फिटायला लागलंय हजारोंचं अंतःकरण समाधान व्हायला लागलंय एकेरी कस चढवला आणि एकेरी कस नावावरती शिवा महाराज थांबा शांतता कुस्ती लावण्यात येईल पुन्हा एकदा लावण्यात येईल कुस्ती झालेली नाही आहे पुन्हा एकदा लावली ते कुस्ती झालेली नाही आहे वर्ण फिरलेले आहे आणखीन एकदा लावण्यात येईल शाबास आहे ते पुन्हा लढायला तयार झालेले आहे जरा टाळ्या वाजून अभिनंदन करूया सगळी जण टाळ्या वाजूया रे वा आणि सोमनाथ पाटील आपण चेतन बुद्धनावरकर याला भेटायचं आहे सोमनाथ पाटील परत लढत चालू झालेली आहे ठेणग्या पोलादांची टक्कर आहे सर हो हा मॅटवरचा खेळाडू आहे
त्या हो. तंत्राप्रमाणे तो ब्रिज करत आहे. बरोबर. पण मातीच्या कुस्तीमध्ये फार जवळपास गेला होता तो. मातीच्या कुस्तीमध्ये आणि बेळगावकरांच्या अपेक्षेमध्ये वेगळंच गणित आहे. छातीवरच बसायला लागतंय, मग आरपार निर्णय. आणि तेच पाहिजे त्यांना, कारण बेळगावचा रणवीर कोण असा तसा नाही, छातीवर बसून झाला पाहिजे रवी, अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांची. फिरवून सोडू नका, रोलिंग करू नका. त्या मॅटच्या तंत्रानं लढणार आहे तो, त्याचा सराव मॅटचाच आहे. सर पुढच्या कुस्तीचे पंच आणि पाहुणे पुकार की सर. हा, कुस्ती पण पुकार. पाहुणे पुकार दिलेला आहे. गिरीश सोनवलकर साहेब, तवणाप्पा पालकर साहेब, मृणाल हिंबाळकरांना आणि आसिफ शेठ, मान्यवर चेतन मुद्दनावर आणि बाहुबली पाटील पंच म्हणून त्या कुस्तीला आहेत. स्वार झालेला आहे बघा, स्वार. घोड्यावर कसं स्वार होत्यात तसा स्वार झाला. आता सवारी भरलेली आहे. डावाचं नाव आहे सवारी. दादा शेळके हादीरान, आपली सलामी होणार. आपण आत या. अस्सल जतिवंत घोड्याच्या पाठीवर बसलं ना त्याला सवारी म्हणतात, पण गाढवाच्या पाठीवर बसलं ना त्याला धिंड म्हणतात. अस्सल जातिवंत घोडा असताना त्याला पोटाखाली नुसती टाच दिली तर दौडायला लागतंय, पण गाढव असतंय ना त्याला तडाखाच द्यायला लागतोय. अस्सल जातिवंत आहेत दोन्ही. हो, बालराम असतात फिरत राहा. परत उलटी लावण्याचा प्रयत्न आहे शिवा महाराष्ट्राचा रवी चव्हाणचा. हाताची सांड आहे, दात खाऊन अमेरिकावाले लढायला लागले. हो, खालचं दात खाऊन लढायला लागले, पण काय चालना झालंय. लई खवाटला खवाट भेटलंय. एकेरी कास. आता छोडने का नहीं, पूरा करने का है. आणि हो, होऊन गेलेले आहे, कुस्ती होऊन गेलेले आहे. अतिरेक नसावा, कुस्ती होऊन गेलेला आहे आणि त्याची पण काही तक्रार नाही आहे. चला पुढचे पैलवान, चला हादीरान आणि वेताळ शेळके, चला आत या.